पालघर जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मासवण काटाळे नागझरी परिसरातले नागरिक गेली अनेक वर्ष चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। दरवर्षी या रस्त्यावर दुरुस्तीच्या नावावर छोटी छोटी कामं केली जातात, पण वर्षभरात पुन्हा जैसे थे परिस्थिती। त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात। ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। ह्याला मुख्य कारणीभूत आहेत अधिकारी वर्ग आणि त्याचबरोबर ठेकेदार। आम्ही तमाम जनता ह्यापुढे कोणतेही काम त्या ठिकाणी करताना हे जे ठेकेदार आणि अधिकारी वर्ग आहेत ह्यांची जी हातमिळवणी होते ते आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही। डागडुजी जी केली जाते फक्त इथे ग्रामस्थांच्या समाधानासाठी आणि पुन्हा हा रस्ता त्याच पद्धतीने खराब होतो। इथे जाणारे शाळेतली मुलं वगैरे किंवा मोटरसायकल वगैरे एक खड्डा वाचवण्यासाठी दुसऱ्या खड्ड्यामध्ये पडले जातात। आतापर्यंत जिल्हा परिषदेनं या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र रस्त्यांमध्ये काहीही सुधारणा झालेली नाही। पण या रस्त्याकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळच नाही। 75 लाखात सुद्धा रस्ता न होणारा आहे ही वस्तू तिथे काय की तो रस्ता जवळजवळ 10 ते 12 किलोमीटरचा रस्ता आहे। म्हणून स्थानिक पालकमंत्री सौरासाहेब आणि बांधकाम मिनिस्टर जे आहेत चंद्रकांतजी पाटील यांच्याकडे मी 3 कोटी रुपयांची मागणी केली। काय 3 कोटी रुपयाचा निधी ह्या रस्त्यासाठी दिला तर इथला जनतेचा पूर्णपणे प्रश्न सुटेल। सध्या हा रस्ता 3 मीटर रुंदीचा आहे। त्याची रुंदी वाढवल्याशिवाय तो टिकणार नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे, पण त्यासाठी 5 कोटींच्या निधीची गरज भासणार आहे। त्यामुळे आता लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार का असा सवाल स्थानिक नागरिक विचारतायत। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।